सविस्तरपणे घडामोडींकडे वळतोय। ठाणे पोलीस राज्य महिला आयोग कार्यालयात दाखल झालेला आहे। रोशनी शिंदे प्रकरणी सगळा तपास अहवाल घेऊन दाखल करण्यात आलेला आहे। काल राज्य महिला आयोग ठाणे पोलिसांना तपास अहवाल सादर करा असे आदेश देताना आपण पाहिलं होतं। राज्य महिला आयोगाने ठाणे पोलिसांना सांगितलं होतं की हे रोशनी शिंदे मारहाण प्रकरण आहे, त्याच्याविषयीचा अहवाल सादर करा। आव्हाड नावाचे ठाणे पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी अहवाल राज्य महिला आयोगात सादर केलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित, राज्य महिला आयोगाने लक्ष घातलेलं होतं रोशनी शिंदे मारहाण प्रकरणामध्ये, ठाणे पोलिसांना अहवालही सादर करायला सांगितलेला होता, काय सांगाल याविषयी? सुवर्ण, कालच राज्य महिला आयोगाने ठाणे पोलिसांना याबाबत लेखी निवेदन देऊन त्यांच्याकडून सर्व रोशनी शिंदे प्रकरणातला जो अहवाल आहे तो मागवला होता। आज आव्हाड नावाचे अधिकारी जे ठाणे पोलिसांचे ते राज्य महिला आयोग कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी या संदर्भात संपूर्ण तपासाचा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। त्याच पद्धतीनं या प्रकरणामध्ये कोणाची जबाब झालेली आहे, तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि नेमका गुन्हा काय दाखल झालेला आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे। जी अपडेट आपल्याला मिळते त्यानुसार रोशनी शिंदे यांच्या तक्रारीनंतर एनसी म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स अदखलपात्र गुन्हा जो आहे तो कासारवाडी पोलीस स्टेशनने 2 अज्ञात व्यक्तींवर दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर कोर्टाला त्यांनी एक विनंती पत्र लिहिलेलं आहे या प्रकरणामध्ये तपास करण्याकरता पोलिसांना परवानगी द्यावी आणि आता कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा पुढे तपास केला जाईल। ही संपूर्ण माहिती जे ही अहवालामध्ये सीलबंद अहवालामध्ये ठाणे पोलिसांनी राज्य महिला आयोगाला सादर केलेला आहे। आता यावर राज्य महिला आयोग नेमकी काय भूमिका घेतं, त्यांची काय याच्यावर भूमिका असेल हे देखील पाहावं लागेल। नक्की, धन्यवाद अजित, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळतोय। भाजपचे नेते मोहित कंबोज हे त्यांच्या ट्विटमुळे आणि विधानांमुळे कायमच चर्चेत असतात। आताही त्यांचे ट्विट चर्चेत आले। त्यांनी हे ट्विट सुषमा अंधारे आणि राखी सावंत यांच्यावर केलंय। खरं तर सुषमा अंधारे यांना टार्गेट करण्यासाठीचं हे ट्विट आहे, पण त्यांनी अजून एका महिलेचं नाव यात घेतलंय किंवा लिहिलंय। यामध्ये त्यांनी सुषमा अंधारेची तुलना राखी सावंतशी केलेली आहे, त्यामुळे नव्याच वादाला तोंड फुटेल अशी शक्यता आहे। राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका कंबोज यांनी केली आहे। तर या दोघी सनसनाटीमध्ये एकमेकींच्या स्पर्धक आहेत, एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी सिनेमात, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय। ट्विट काय केलंय त्यावर आधी नजर टाकूया। दोघी एकमेकींच्या स्पर्धक आहेत, सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी, असं ट्विट केलंय मोहित कंबोज यांनी। सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी, एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत। भाजपचे नेते मोहित कंबोज स्वतःच आपल्या सोबत आहेत। मोहित जी, आपण हे ट्विट केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एक नवाच वाद आपण निर्माण केलाय, म्हणजे आपल्याला जरी सुषमा अंधारेंवर टीका करायची असली तरी अजून एका महिलेचं नाव आपण घेतलंय आणि त्यावरनं वाद होऊ शकतो। नहीं, देखिए इसमें कोई किसी पे टीका टिप्पणी नहीं है। महाराष्ट्र में सिनेमा हो या पॉलिटिक्स हो, दोनों में मेरा बोलने का तात्पर्य ये था, सुषमा अंधारे जी और राखी सावंत दोनों सनसनीखेज खबर में रहने के लिए कुछ ना कुछ बोलकर रोज वो एंटरटेनमेंट में और ये राजनीति में बिना तथ्यों के, बिना किसी जानकारी के, आप देख सकते हैं राखी सावंत जी भी किस तरह से डेली मीडिया में बने रहने के लिए कुछ ना कुछ विवाद खड़ा करती हैं। उसी तरह से सुषमा अंधारे जी भी रोज मीडिया में बने रहने के लिए कुछ ना कुछ मीडिया में बोलती हैं। तो मैंने बोला दोनों कहीं ना कहीं सखी और बहनें हैं और वो लोग अपने आप को लाइमलाइट में रखने के लिए ये विवादित बयान रोज करती हैं। जी मोहित जी, भले आप अभी क्या आपको बोलना था या आपको क्या कहना था ये आप अभी एक्सप्लेन कर रहे हो, लेकिन आपके साथ भी अगर ऐसा हो तो आप कैसे रिएक्ट करोगे? मतलब आपके ऊपर भी टिप्पणी हो सकती है कि आप सनसनीखेज खबरों में आने के लिए ऐसे ट्वीट कर रहे हैं। देखिए, मैंने तो कभी, मुझे जरूरत नहीं है सनसनीखेज खबरों में आने के लिए ट्वीट करने के लिए। मैं तो वैसे ही खबरों में रहता हूँ हमेशा। आप लोगों की मेहरबानी से मीडिया वालों का प्यार बहुत है, पिछली सरकार का प्यार बहुत था, वो प्रेस कॉन्फ्रेंस करते रहते हैं, चाहे सलीम हो चाहे जावेद हो। लेकिन मैंने कभी भी ऐसा कोई भी बयान नहीं दिया
जो जिसके ऊपर मुझे रिग्रेट करना पड़े, या मैंने ऐसा कोई भी इंफॉर्मेशन नहीं दी। मैंने जब जो बोला, एक आईपीएस तो एक आईपीएस जेल गया, मैंने बोला सलीम जेल जाएगा, सलीम गया, मैंने बोला जावेद जाएगा, जावेद जी। गया, मैंने 1 तारीख 30 तारीख बोला था, तो 30 तारीख भी हुई। तो मैं जब भी जो बोलता हूँ बहुत संभल के बोलता हूँ। जी। मैं क्या बोल रहा हूँ मुझे मालूम है, और मुझे ये पता है कि बोलने से पहले उस बात का या उस शब्दों का क्या मतलब निकाला जाएगा। जी मोहित जी, लेकिन फिर भी एक लास्ट सवाल, आपको लगता है सुषमा अंधारे के बारे में आपको कुछ बोलना था तो आपने दूसरी एक औरत का, मतलब दूसरी एक महिला का नाम लिया, राखी सावंत का, तो इससे विवाद खड़ा हो सकता है, आपको ही प्रॉब्लमेटिक सिचुएशन से गुजरना पड़ सकता है। राखी सावंत एक हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा में एक जाना पहचाना नाम है। वो अपने विवादित बयानों से हमेशा सुर्खी में रहती हैं। तो उसी तरह से सुषमा अंधारे जी भी एक जाना पहचाना राजनीति के अंदर, एक महाराष्ट्र में संजय राउत के जेल जाने के बाद उन्होंने जिस तरह से उद्धव ठाकरे का गठ ज्वाइन किया और संजय राउत की भूमिका अपनाते हुए रोज विवादित बयान देने और टीका टिप्पणी करने का, कभी परप्रांतीय किसी को बोलने का, भाषा के ऊपर, जात के ऊपर टीका टिप्पणी करने का, चाहे मैं हूँ, किरीट सोमैया जी हो, नवनीत राणा जी हो, जी। या अनेक अनेक भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं के ऊपर बोलना, तो ये तो वो भी विवादित बयान देके उनको चर्चा में आना कि उनको एमएलसी या राज्यसभा उद्धव जी दे दे। तो ऐसा वो जिस तरह की राजनीति करती हैं, तो मेरा ऐसा मानना है कि महाराष्ट्र में हर एक लाइन में, चाहे बिजनेस हो, एंटरटेनमेंट हो, राजनीति हो, हर वर्ग में अलग अलग तरह के लोग होते हैं जो सनसनीखेज, कभी कभी आप देखते हैं ना, कोई ऐसी कंपनी आती है, ऐसे लिमिटेड ऑफर दे देती है जो कभी उस चीज के लिए अपने को लगता है ये तो हो ही नहीं सकता है, लेकिन 100 रुपए के अंदर मोबाइल मिलेगा। एक पीछे आपने देखा था दिल्ली वालों ने, सनसनीखेज खबर बनाने के लिए। तो उसी तरह से हर एक इंडस्ट्री में कोई ना कोई होता है जो सनसनीखेज खबर अपने बातों से बनाता है। मुझे लगता है महाराष्ट्र की राजनीति में अभी सुषमा अंधारे जी वैसी मोहित जी, आप अपनी बात रख रहे हो, हमने सोचा सुषमा अंधारे जी से भी बात करनी चाहिए, तो उनसे भी फोन पर हमने बात करने की कोशिश की, लेकिन शायद आप अभी कॉल पे उपस्थित है तो वो अपनी प्रतिक्रिया नहीं दे रही है। वो उनकी इच्छा, मेरा तो उसमें कोई बात ही नहीं है जी, वो तो उनकी इच्छा, उनको जब प्रतिक्रिया देनी होगी देंगे, मोस्ट वेलकम। जी ठीक है, थैंक यू सो मच मोहित जी, शुक्रिया, आपने न्यूज 18 लोकमत से बात की। मोहित कंबोज भाजपचे नेते आपल्या सोबत होते, त्यांच्या ट्विटवरून वाद निर्माण झालेला आहे, यावर त्यांनी स्वतःची भूमिका मांडली। ते असं म्हणतात की मी कुठल्याही महिलेचा अपमान केला नाही, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या कायम सनसनीखेज खबरोमध्ये येण्याकरता काही ना काहीतरी बोलत असतात, करत असतात, यावर मी भाष्य केलेलं आहे आणि मी माझ्या भूमिकेवर किंवा ट्विटवर ठाम आहे। सुषमा अंधारे यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्या प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत। भाजपचा आज 43वा स्थापना दिवस आहे, त्यानिमित्त देशभरात भाजपकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायन इथं अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसंच मुंबई भाजप कार्यालयातही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। तसंच स्थापना दिनाचं निमित्त साधत एक बार फिर से मोदी सरकारची घोषणा भाजपकडून देण्यात आली। वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना राज्याचे अध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी ज्या प्रकारची व्हिजन ठेवतायत, ज्या प्रकारचा व्याप वाढवायचं म्हणतायत, ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर यश आगामी निवडणुकांमध्ये प्राप्त होण्यासाठी जीवाचं रान करतायत, त्या सगळ्यांना आम्ही साथ देऊ, त्यांच्या खांद्याला खांदा मिळून काम करू। त्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून जे चित्र डोळ्यासमोर ठेवलं आहे ते चित्र पूर्ण करण्यामध्ये त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करू, त्यांच्या बरोबर काम करू, असा आपण सगळ्यांनी मिळून त्यांना शब्द दिला पाहिजे। आपला जो संकल्प केला तो पूर्ण होईल का, त्या दिवशीचा सूर्य निघेल का, ज्या दिवशी आपला संकल्प आहे। पण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी जो संकल्प केला तो संकल्प पूर्तीकडे आपण आता मोदींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे आणि याकरता 44 वर्ष या प्रवासाला लागलेत।
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 लाख कार्यकर्त्यांना संबोधित केले. रामभक्त हनुमंतांना नमन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानाप्रमाणे राष्ट्राची सेवा करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्यांनी पक्षाकरता त्याग केला, पक्षासाठी जीवन शिजवलं, पक्ष जोपासला, बळकट केला, समृद्ध केला, छोट्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ पदापर्यंत देशाची आणि पक्षाची सेवा करणाऱ्या सगळ्या महान व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास के मंत्र के साथ काम कर रही है. भाजपा की कार्यशैली सर्वसमावेशी है, सर्वस्पर्शी है, सर्वजन का हित करने वाली है. सामाजिक न्याय और सशक्तिकरण को हमने हमेशा अपने हृदय में, अपनी कार्यशैली में सर्वोच्च प्राथमिकता दी है. हमने राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट के मंत्र को अपना आदर्श बनाया है. भाजपा ने लोकतंत्र की कोख से जन्म लिया. भाजपा लोकतंत्र के अमृत से पोषित है और भाजपा देश के लोकतंत्र को, देश के संविधान को मजबूत करते हुए समर्पण भाव से दिन रात देश के लिए काम कर रही है. भाजपा देश में एक नए पॉलिटिकल कल्चर का भी नेतृत्व कर रही है. कांग्रेस और उनके जैसी पार्टियों का कल्चर, उन पार्टियों की पहचान क्या है? ये उन्हीं के कल्चर में से पैदा हुई है. उन पार्टियों की पहचान है, पार्टी का नाम लेते ही एक ही बात दिखती है. सारी पार्टियों का तरफ देख लीजिए, परिवारवाद, वंशवाद, जातिवाद और क्षेत्रवाद का बंधक है ये सारे लोग. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैन मुनींचं दर्शन घेतलं. मुंबईतील अमराठी मतदारांना जवळ करण्याकरता ही भेट असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मगुरू नम्र मुनी स्वामींची भेट घेतली. मुंबईत उद्धव ठाकरे आणि नम्र मुनींची भेट झालेली आहे. पालिका निवडणुकींच्या तोंडावर ही भेट महत्त्वाची मानली जाते. अमराठी मतदारांना जवळ करण्याकरता ही भेट आहे अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. अमरावतीत खासदार नवनीत राणा सामूहिक हनुमान चालीसा पठण करताना दिसल्या. हनुमान चालीसा पठणावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. हनुमान चालीसा पठणानंतर नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला. हनुमान चालीसा केलं किंवा म्हटलं म्हणून मला जेलमध्ये टाकलं, पण आता कोणतंही बंधन नसल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी राणांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना जेलमधील आपबीती कथन केली. 14 दिवस रवीजींनी जेव्हा मला जेलात सोडायला आले आणि त्याच्यानंतर ते जेलामध्ये जाणार होते. पहिले लॉकअप मध्ये जेवढे लोक इथे बसले ना, लॉकअप काय असते मी स्वप्नात कधी विचार केला नव्हता. तुम्ही 12 तास त्या जेलामध्ये उभे राहतात. तुम्ही विचार करा की हात मागे ठेवून मी विचार करत होते की पूर्ण आयुष्यामध्ये मी अशी कोणती चूक केली की अशी सरकार माझ्या राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभला. मी एक गोष्टी सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास, जो घमंड, जो एटीट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया. तुम कौन से खेत के मूली हैं? ज्या पद्धतीने, अरे 56 वर्षाच्या ज्या परिवारात, कुटुंबात तुम्ही जन्माला आले,
ते घर सांभाळून ठेवू शकल्याने उद्धव ठाकरेजी तुम्ही नवनीत राणा यांच्या विषयी म्हणजे यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. बातमी पुढची बघणार आहोत कोरोना संदर्भातली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही महत्त्वाची बातमी समोर येते. केंद्रीय आरोग्य मंत्री बैठक घेणार आहेत. कोरोना संदर्भातली ही बैठक असेल. सगळ्या राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत ते चर्चा करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्टवर गेलेलं आहे. कोरोना संदर्भात उद्या ही महत्त्वाची बैठक आहे. सगळ्या राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना त्यात निमंत्रित करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्री या सगळ्यांशी संवाद साधतील. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक दिल्ली विमानसेवेचा पुन्हा फज्जा उडालेला आहे. दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं रिशेड्यूल करण्यात आलंय. 12 तारखेची फ्लाईट 13 तारखेला रिशेड्यूल करण्यात आली आहे. विमानसेवेचा फज्जा उडाल्यानं संताप व्यक्त होतोय. नाशिक दिल्ली विमानसेवेचा हा फज्जा उडालाय. फ्लाईटची वेळ अचानक बदललेली आहे, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. नाशिक दिल्ली फ्लाईट संदर्भातली बातमी आहे. म्हणजे काहींनी नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनचं विमानाचं तिकीट काढलं, पण आता असं कळतंय की फ्लाईट रिशेड्यूल करण्यात आलंय. त्यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या विमानसेवेचा पूर्ण फज्जा उडालाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. फ्लाईटची वेळ बदलल्यानं ज्यांनी बुकिंग केलंय त्यांनी संताप व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून 25 ते 30 जणांच्या टोळक्यानं एकाच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 20 ते 25 जणांकडून ही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय. जुन्या वादातून बेदम मारहाण झाली असं कळतंय. वाहनांच्या आणि घराच्या काचाही फोडून टाकण्यात आल्यात. त्याचबरोबर त्याला मारहाण झालेली आहे. आपल्याला दृश्यांमध्येही दिसतंय कशी त्याला सगळ्या जमावाने मिळून मारहाण केली आहे. श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत घोटाळ्यांची मालिकाच बघायला मिळते. स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्तू खरेदी घोटाळा, कुत्र्यांच्या नसबंदीतला घोटाळा किंवा अलीकडेच उघडकीस आलेला उंदीर खरेदी घोटाळा राज्यभर गाजला. मात्र या सगळ्या घोटाळ्यांवर कळस करणाऱ्या आणखी एका घोटाळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतवर झालाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासूनच म्हणजे मागील 40 वर्षात केल्या गेलेल्या विविध विकास कामांच्या फायली गायब झालेल्या आहेत. या फायलीच गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेला तब्बल 3,982 कोटी 15 लाख रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. फायलीबाबत खुलासा न करणाऱ्या विभाग प्रमुखांनीच हा महाघोटाळा केला असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पाटील यांनी केलाय. महापालिकेच्या स्थापनेपासून जेवढ्या अधिकाऱ्यांनी आयुक्तपद उपभोगलं त्यापैकी एकानंही ही रक्कम वसूल करण्याची तसदी घेतलेली नाही. राजकीय दबावामुळेच ही वसुली केली गेली नाही असाही आरोप होतोय. मात्र आता पालिकेचा गाडा हाकणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा निपटारा करू असं आश्वासन दिलेलं आहे. त्या फायली लेखापरीक्षणाला दिल्या पाहिजे. त्या फायली जर राज्य शासनाच्या कमिटीला जर त्यांनी दिल्या नसतील तर ते हिशोब तरी कसा तपासणार. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी आहे सर्वप्रथम आयुक्तांनी असं केलं पाहिजे की ज्या फायली आतापर्यंत गहाळ झालेल्या आहेत त्याची कारणं विचारली पाहिजे की ह्याला जबाबदार कोण. म्हणजे त्या चोरीला गेल्या आहेत की त्या फायली जाणून बुजून कुठे गायब केलेल्या आहेत किंवा गहाळ झालेल्या आहेत किंवा उपलब्ध नाही आहेत तर का उपलब्ध नाहीत याचा शोध पहिल्यांदा आयुक्तांनी घ्यावा. आणि जर याचा जर प्रामाणिकपणे त्यांनी जर साथ दिली नाही तर फौजदारी कलम अन्वये आयुक्त त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लेखा किंवा ऑडिट विभागाकडे जे काही प्रलंबित पॅरा आहेत त्याच्या अनुषंगानं आपण आढावा घेण्याचं माननीय आयुक्तांचे आदेश आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे त्यांच्या अधीनस्थ विभागाच्या अनुषंगानं हे सगळं आढावा घेण्याचं नियोजित आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भाची बैठक घेऊ आणि जे आपण मुद्दे सांगतायत ते पण तपासून त्याच्याबद्दलची आवश्यक ती कारवाई करू. गोंदियातल्या शास्त्री वॉर्ड इथं दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त होते. दूषित पाण्याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि मग जिल्हा प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी बातमीची दखल घेतली आहे. गोंदियातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. याबाबत ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडनं पाणी पुरवठ्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे आहे.
तर त्यामध्ये पण योग्य स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत. आम्ही त्याच्याबद्दल माझ्या स्तरावरून पण मी MJPच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे की कारण की हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे पाणी चांगल्या प्रतीचं मिळणं हे गरजेचं आहे. त्यात जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉर्ट करण्याचा निर्देश आम्ही MJPला देऊ. साईबाबा संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काकरता मुंडन आंदोलन केलं. अनेक वर्षांपासून तुडपुंजा मानधनावर काम करणाऱ्या 598 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2006 साली नोकरीत कायम करण्याचा निर्णय झालाय. अजूनही त्यांना तोकड्या पगारावरच काम करावं लागतंय. अनेकदा आंदोलनं केली पण आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि संस्थान प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता शेकडो कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावरती काम करणाऱ्या साईबाबा संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांना आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आपण आता बघू शकतो सामूहिक मुंडन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. साईबाबा संस्थांमधले जवळपास 598 कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र त्यांच्या मागण्या अजूनही सरकार मान्य करत नाही आहे. 2004 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खरं तर सरकारने कायम केलेलं होतं आणि त्यांना पगार देखील लागू केलेला होता. मात्र 598 कर्मचारी आजही वंचित आहेत. अनेक जण निवृत्तीच्या वयाला आलेले आहेत. मात्र त्यांची मागणी काही केला मान्य होत नाही आहे. त्यामुळं आज हे सगळ्या जणांनी एकत्रित येऊन मुंडन आंदोलन या ठिकाणी केलं आहे. काय प्रमुख मागण्या तुमच्या आहेत आणि तुम्हाला का वेळ आली आज आंदोलन करण्याची? आज आमची प्रमुख मागणी आहे, आमचे 2004च्या अधिनियमानुसार 1687 कर्मचारी होते. त्यापैकी 2006ला 1052 कर्मचारी कायम केले आणि 2009ला त्यांना स्केल ऑर्डर भेटली. पण त्यावेळेस आमची 635 लोकांना तीच ऑर्डर द्यायला पाहिजे होती. त्यांनी ती दिली नाही. ती ऑर्डर तर आम्हाला 2 जानेवारी 2020ला दिली. म्हणजे आमच्यावर 20 वर्ष अन्याय झालेला आहे. आम्ही त्या लोकांबरोबर येणं काम करतोय. आम्हाला जर काही आजारी पडलो, आमचं काही जर घटना झाले तर आम्हाला त्या रोजी आम्हाला हजरच व्हावं लागतं. नाही जर हजर झालो आम्ही तर माझा हात मोडून मला 2 महिने झाले. मी 15 दिवस घरी राहिले कशी तरी. मला 3,500 रुपये घर भाडं आहे, लाईट बिल वेगळं आहे. माझ्या मागं विधवा मुलगी आहे आणि तिला 4 मुलं आहे. मी एवढं करून मी 10 ते 11 हजारामध्ये काय करणार आहे? गेल्या अनेक वर्षांपासून हे जे कर्मचारी आहेत ते आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यामुळे सरकार यांच्या मागण्याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण बघायला मिळालं. पंढरपूरच्या वेळापूर इथं गौतमीच्या कार्यक्रमाकरता वेळापूरसह आसपासच्या गावातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमी पाटील आपल्या सहकारी कलाकारांसोबत स्टेजवर येताच एकच हंगामा सुरू झाला. त्यानंतर गौतमीनं गाण्यावर ठेका धरताच पब्लिकच्या शिट्यांचा पाऊसच सुरू झाला. सगळेजण जागेवरच उभं राहून डान्स करत होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. माईकवरून लोकांना वारंवार शांत रहा अशा सूचना केल्या जात होत्या. पण पब्लिक काही ऐकायला तयार नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी थेट लाठीचार्ज करायला सुरुवात केली. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महत्त्वाची बातमी आहे बुलेटिनमध्ये. न्यायमूर्तींकडून गुणरत्न सदावर्तेंना समज देण्यात आलेली आहे. भाषा आणि आवाज आक्रमक कशासाठी ठेवता? कोर्टाकडे दाद मागितल्याचं भान ठेवा. न्यायमूर्तींकडून सदावर्तेंची कानउघाडणी झालेली आहे. न्यायमूर्तींनी सदावर्तेंची कानउघाडणी केलेली आहे. बोलताना संयम ठेवा, भान बाळगा. आक्रमकपणा कशासाठी? तुम्ही दाद मागायला आलेला आहात ना, मग त्या स्वरूपाचा टोन असायला हवा. अशा स्वरूपाचं न्यायमूर्तींकडून सांगणं झालेलं आहे. सदावर्तेंना त्यांची कानउघाडणी करण्यात आलेली आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये रेशन दुकानातून दिल्या जाणारा तांदूळ हा भेसळयुक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिधापत्रिका धारकांकडून तांदळाबाबत तक्रार करण्यात आली होती. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या. गावातील रेशन दुकानावर धाड टाकून पुरवठा केल्या जाणाऱ्या शासकीय धान्याची पाहणी करण्यात आली. तांदळाच्या पोत्यात संशयास्पद तांदूळ निदर्शनास आला. या संशयास्पद तांदूळाचे नमुने जिल्हा पुरवठा विभाग आणि अन्न महामंडळाकडे तपासणीकरता पाठवण्यात आलेले आहेत.
टरबुजाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं धाराशिव जिल्ह्यातलं वाकडी हे गाव यंदा आर्थिक अडचणीत सापडलंय. गावातल्या अनेक शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे टरबुजाचं उत्पादन घेतलं, पण यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यानं गावातल्या टरबुजाची प्रतवारी घसरली. 10 ते 12 रुपयांवरून घसरून टरबुजाला अवघा 5 ते 6 रुपये दर मिळतोय. लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या हातात अवघे 60 ते 65 हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे गावातले शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. पण ह्या वर्षी अवकाळी पावसामुळे टरबूज पिकावर करपा मर रोगाचा प्रादुर्भाव जवळपास 90% प्रमाणात झाला आहे. त्याच्यामुळं मिळणारं उत्पन्न हे आमचं जवळपास 80% घटलेलं आहे. ज्या ठिकाणी आमचं 30 टन माल निघत होता त्या ठिकाणी आज 3 टनापर्यंत माल निघालेला आहे. आणि याचा खर्च काही कमी झालेला नाही. खर्च जेवढा होतोय तेवढा झाला आहे. धाराशिवमध्ये उन्हाळी भाजीपाल्याचे भाव बाजारात कधी ढासळतील याचा काही भरोसाच उरलेला नाही. भाजी उत्पादक अडचणीत सापडलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील माळरानावर टोमॅटोला प्रति किलो केवळ 8 ते 6 रुपयांचा भाव मिळतोय. लाखभर खर्च करून उत्पादन मात्र हजारात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यामुळे हवालदिल झालाय. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून टोमॅटोच्या भावात चढउतार होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करतोय. यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मात्र या ठिकाणी कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना पसंती दिली. खाजगी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या ठिकाणी 5100 रुपये इतका दर मिळतोय. एकेकाळी अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकारने क्विंटल मागे 350 रुपये अनुदान जाहीर केले. दुसरीकडे मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान मिळणार असल्याची अट घालण्यात आली. या अटीचा चांदवड, मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या सुमारे 70% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे ते चिंतातूर आहेत. पुणे पोलिसांनी ड्रग्जबाबत एक मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरात एका आरोपीकडून 336 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि हेरोईन जप्त करण्यात आलाय. या ड्रग्जची किंमत 40 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. क्राईम ब्रँचच्या अंडर अंमली पदार्थ विरोधी आपण कारवाई करत आहे. त्या कारवाईच्या दरम्यान आपल्याला काल आपण एक कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शाहिद शेख नावाचा इसम हा ब्राऊन शुगर बाळगून असल्याबद्दल आपल्याला माहिती भेटली होती. आपल्या NC2 या पथकाने आपण त्याच्यावरती छापा टाकला. छाप्याच्या दरम्यान त्याच्याकडनं 336 ग्रॅम हे ब्राऊन शुगर जप्त केलेलं आहे आणि त्याची जवळपास आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत 40 लाखाच्या दरम्यान आहे. बातमी पुण्याला हादरवून टाकणारी. महिलेचे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून महिलेला आणि तिच्या 2 मुलांचा गळा दाबून खून करण्यात आला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिघांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेले. घरातील कपडे, बेडशीट, लाकडं याच्या सहाय्याने मृतदेह तिथल्या तिथे जाळला. अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे. पुण्यातील पिसोळीत बुधवारी रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. आरोपी हा महिलेचा पुतण्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभव माघमारे या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. सातारा शहरात पुन्हा कोयता गँगनं उच्छाद मांडलाय. शहरातील शेटे चौक तसंच पोलीस मुख्यालयानजीक या गँगनं एका शिक्षकावर कोयता हल्ला केला तर दुसऱ्या एका ट्रक ड्रायव्हरच्या डोक्यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी केलं. या 2 घटनांमुळे शहरात खळबळ उडालेली आहे. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांकडून कोयता गँगचा शोध सुरू असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. बस प्रवासादरम्यान मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोला जमावानं बेदम मारण्याची घटना परभणी जिल्ह्यातील सेलू इथं घडली. सेलूहून पाथरीकडे जात असलेल्या बसमध्ये 2 मुली प्रवास करत होत्या. त्याच दरम्यान बसमध्ये बसलेल्या इम्रान फारुकी या इसमानं मुलीची छेड काढली.
त्यामुळे बसमध्ये गोंधळ झाला। याची माहिती चालक आणि वाहकाला मिळाल्यावर त्यांनी सेलू बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला आणि बस पुन्हा सेलू आगारात आणली। तिथे जमलेल्या नागरिकांनी या रोड रोमिओला कपडे फाटेपर्यंत मारलं। या मजनूला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। वसई रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला। यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत या प्रवाशाला वाचवलं। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत। पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये एक विकृत प्रवासी लपून छपून महिला प्रवाशांचे व्हिडिओ काढत होता। त्याला इतर प्रवाशांनी रंगेहात पकडून चोप दिला। यानंतर ट्रेन कल्याण स्थानकात येताच त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। मोहम्मद अशरफ नावाचा हा आरोपी आहे, मदरशामधील शिक्षक आहे। त्याच्यावर विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आलाय। हा प्रकार समोर आल्यावर प्रवाशांनी लगेच टीसीच्या लक्षात आणून दिली ही बाब। कल्याण पोलिसांनी फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली। तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवलेलं होतं। सिंहगड एक्सप्रेसमध्ये एक व्यक्ती ज्याचे नाव आहे मोहम्मद अशरफ, तो महिलांचे व्हिडिओ काढत असताना सहप्रवाशांनी त्याला ताब्यात घेतले आणि कल्याण स्टेशनला त्याला आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर फिर्यादी आपल्या पोलीस स्टेशनला आलेले आहेत, त्यांचा गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आरोपीला पण ताब्यात घेतले आहे। त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। उल्हासनगरची बातमी आहे। उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीच्या पाडकामाचं काम सुरू होतं। त्याच वेळी नेमकी इमारत पत्त्यासारखी कोसळली। कॅम्प नंबर 5 भागात ही घटना घडली आहे। कमल अपार्टमेंट ही 4 मजली इमारत धोकादायक होती, त्यामुळे इमारतीतील सगळ्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं होतं। इमारतीच्या पाडकामावेळी संपूर्ण परिसर निर्मनुष्यही करण्यात आला होता, त्यामुळे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। देशभरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात 105 फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली। मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर ही मूर्ती उभारण्यात आली। हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर यंदा 3.5 क्विंटलचा हार चढवण्यात आला। रिमोटच्या सहाय्यानं या विशालकाय हनुमान मूर्तीवर हार चढवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यात 105 फूट उंच हनुमान मूर्तीवर आज हनुमान जयंतीनिमित्त जलाभिषेकही करण्यात आला। हनुमान जयंतीनिमित्त या विशालकाय हनुमान मूर्तीचं दर्शन घेण्याकरता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हनुमान जयंती सोहळा पाहण्याकरता हनुमान भक्तांसह राम भक्त मोठ्या प्रमाणात नांदुऱ्यात दाखल झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरामध्ये 105 फुटाची हनुमानाची मूर्ती आणि या हनुमानाच्या मूर्तीजवळ आज मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वातली सर्वात उंच अशी ही हनुमानाची मूर्ती बुलढाणाच्या नांदुरामध्ये साकारली आहे। 2012 मध्ये या मूर्तीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती। त्या दिवसपासून तर आजपर्यंत दरवर्षी हनुमान जयंती निमित्त या हनुमानाच्या मूर्तीजवळ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात। बँड पथक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मूर्तीला रिमोट कंट्रोलद्वारे हार टाकण्याची पद्धत असेल। आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हनुमानाच्या जयंतीचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अश्व देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हनुमानाची मूर्ती जी आहे या ठिकाणी हार टाकून त्याचबरोबर पूजा अर्चना करून मोठ्या प्रमाणात हनुमानाचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विश्वातील सर्वात उंच म्हणजेच 105 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती नांदुऱ्यामध्ये साकारली आणि त्याच मूर्तीजवळ विविध कार्यक्रम तर होत आहेत, परंतु हनुमान जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळतोय। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। अक्कलकोट तालुक्यातील श्री क्षेत्र गौडगाव इथं समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित दक्षिणमुखी श्री जागृत मातृती मंदिर हनुमान जन्मोत्सव या मंदिरात पार पडला। पहाटे हनुमानाचा पाळणा हलवल्यानंतर गुलाल उधळत कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरातही पहाटेपासूनच गर्दी बघायला मिळाली। उत्साह हनुमान जयंतीचा बघायला मिळाला।
सकाळी पाळणा हल्ल्यानंतर आता तिथं महारुद्र अभिषेक घालण्यात आला। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील जामसावळी या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेत स्वयंभू हनुमान मूर्ती आहे। या हनुमानाचं दर्शन घेण्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले आहेत। अक्कलकोट, पुणे आणि छिंदवाडा मध्य प्रदेश इथली दृश्य एकाच वेळेला। तर हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण गावाचा महाप्रसाद करण्याची तयारी आपण बघतो आहोत। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये थोरांदळे या गावात गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आणि या जन्मोत्सवात भाविकांकरता तिखट गोड प्रसादाची मेजवानी असते। 11 पोती गव्हापासून बनवलेल्या 3 लाख पुऱ्या, 20 पोती कांद्याची, 2000 किलो झणझणीत चटणी आणि 10 मोठे पिंप भरून गुळवणी असा हा महाप्रसादाचा खास बेत भाविकांकरता आहे। गावोगावी यात्रा जत्रांचा उत्सव सुरू आहे आणि प्रत्येक गावामध्ये काहीतरी परंपरा असते। खरं तर थोरांदळेची ही परंपरा अनेक वर्षापासून आहे। मागे जर पाहिलं तर हा सगळा पुऱ्यांचा ढीकच्या ढीक बनवलेल्या पुऱ्या दिसत आहेत आणि दिवसभर या सगळ्या महिला या ठिकाणी आपली शेतातली कामं बाजूला ठेवून या ठिकाणी येऊन हा सगळा प्रसाद बनवण्याचं काम करतात। खरं तर महाराष्ट्रात अनेक गावं आहेत, प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा असते। पण थोरांदळेमधला हा गोड आणि तिखट प्रसाद जो असतो पुऱ्यांचा आणि या ठिकाणी असलेल्या तिखट चटणीचा, त्याची काही लज्जतच वेगळी असते। ही लज्जत जर तुम्हालाही चाखायची असेल तर तुम्ही सुद्धा एक दिवस या ठिकाणी होईल, म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी या प्रसादाची लज्जत चाखू शकता। शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे। आमच्याकडे आज पुऱ्या करायचा दिवस। आजच्या दिवशी आम्ही 11 पोत्याच्या पुऱ्या साधारण बनवतोय। 11 पोत्याच्या पुऱ्या करण्यासाठी घरटी प्रत्येक कुटुंबातील महिला इथं हजर आहेत। त्या हे पुऱ्या बनवण्याचं काम करतात। घरटी सगळे पुरुष इथं हजर आहेत, ते पुऱ्या तळण्याचं काम करतात। पुऱ्या साठवणे वगैरे हे सगळं काम स्वेच्छेनं सगळी लोक करत असतात। आमच्या गावात 44 वर्षाची ही परंपरा आहे। यात्रेच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त आम्ही पुऱ्याचा स्वयंपाक करत असतो। माणशी आमची 2300 लोकसंख्या आहे। लोकसंख्येमुळे प्रत्येक माणसी आम्ही 1.5 किलो गहू सरासरी काढतो। त्याच्यानंतर त्या पूर्ण गहू असे 10 ते 15 पोती गोळा होतात। त्याच्यानंतर आम्ही ते वितरित करून परत पीठ करून आणि पुऱ्या कमी कमी 3.5 ते 4 लाख पुरी होती। त्या पुऱ्याचं वितरण आम्ही हनुमान जयंती झाल्यानंतर पूर्ण ग्रामस्थांना आणि पाहुणे मंडळींना वितरित करत आहोत। संपूर्ण राज्यात आज हनुमान जयंती साजरी केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात देखील हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। अगदी पहाटेपासूनच जिल्ह्यातील हनुमान मंदिरात भाविकांची लगबग आहे। विविध कार्यक्रम, भजन, कीर्तन असा सोहळा आहे। दरम्यान रत्नागिरी शहरातील मारुती अळी इथल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 700 किलो फळांचा वापर करत गाभारा सजवण्यात आलाय। हापूस, सफरचंद, केळी, द्राक्ष यासह इतर फळांचा वापर करण्यात आलाय। हनुमान जयंतीला अशा प्रकारे फळांचा वापर करत गाभारा सजवण्यात येतो। रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच हा प्रयोग जो सगळ्यांच्या पसंतीस पडलाय। पेण तालुक्यातील वढाव गावातील ग्रामदैवत बहिरा देवीची यात्रा सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। चैत्र शुद्ध त्रयोदशी आणि चतुर्दशीला वढाव या गावाचा जत्रोत्सव संपन्न होतो। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिनासोबत शेकडो भक्तगण आपल्या पाठीवर काटेरी निवडुंगाचं पेरकुट मारून घेतात। यावर्षी सुद्धा वडाव भैरदेवाची यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या रक्ताची आहुती देऊन पाठीवर पेरकुटा मारून रक्ताची आहुती देतात। याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यात्रा यासुद्धा वर्षी मोठ्या जल्लोषात भरलेल्या आहे। आपण बघता जर वडावचा विचार केला तर वडावचा पूर्ण गल्ले आणि कोपरा यात्रेकरूंच्या यांनी भरलेला आहे। तसं आपण वडाव स्टँडवर गेला तर मोठ्या प्रमाणात पाळणे आणि दुकानांचा सुद्धा भरमसाठ यावर्षी यात्रेत झालेला आहे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।